भल्या पहाटे शंभूराजे उठतात, मग तालीमखान्यात जातात, जोर बैठका मारतात, कसलेल्या मल्लाबरोबर आणि तरबेज मावळ्याबरोबर मग कुस्ती आणि तलवारबाजीचा सराव करतात. असं? हो. मग मग तलावात आंघोळ करतात, देवळात जाऊन देवीची पूजा करतात आणि नंतर नेहारीसाठी सज्जा कोठीत जातात. यात बदल नाही? नाही. हिरोजी फर्जदांनी दिलेली माहिती आहे. काय मोरोपंत, तुम्हाला काय वाटतं, कधी अटकाव करावा शंभूराजांना? तुम्हीच काय ते ठरवा. आम्ही म्हणतो उद्या सकाळी जाऊन गाठावं. पण शंभूराजही सावध असतील. आपण गडाच्या पायथ्याशी आहोत ही खबर त्यांना त्यांच्या हेरांनी सांगितली असेल तर? हो, मी ते गृहीत धरलंय. म्हणून शरण या असा निरोप पाठवायचा आणि आपण सकाळीच मंदिरावर छापा मारायचा. म्हणजे सूर्य उजाडतानाच आपण गड चढायला सुरुवात करायची. हो. झुंजू होईस्तोवर गडाच्या महाद्वारापाशी पोचा, असा हिरोजीरावांचा निरोप आहे. बरोबर आहे. आणि आपल्याकडून होकार हिरोजीरावांना सांगा आणि आपल्याकडनं निरोप द्या. जेवढं गाफील ठेवता येईल शंभूराजांना तेवढं गाफील ठेवा म्हणावं. शिवाय गडाच्या पायथ्याशी येऊन शरण या असा निरोपही शंभूराजांना द्यावा. म्हणजे आपण गडावर येण्याची हिंमत करत नाही असं वाटावं त्यांना. हो. आणि त्यांची दैनंदिनी अशीच उद्याही चालू राहो. म्हणजे आपण पायथ्याशी असल्याचा विचार करत बसतील तेव्हा आपण माथ्यावर पोचलेलो असू आणि ते मंदिरात गेले की मंदिराला घेराव घालून त्यांना जेर बंद करू. चला तयारीला लागूया. उद्याचा उगवणारा सूर्य हा आपलाच असणार. बरं, हंबीररावांची काय खबर? निघालेत ते. निघालेत म्हणजे दिल्या शब्दाला जागले. आता काळजीच मिटली. केवढा पट रंगवला तर रायगडावर. आम्हाला तर शंकरपटाचीच याद आली. राणूबाई, किती मसलती केल्या, किती खलबत केली, आणि तीही स्वतःच्याच लेकराला पकडण्यासाठी. तुम्ही समजताय तसं नाही आहे. पूर्वी गडावर मसलती व्हायच्या. तो मशालींचा उग्र उजेड, त्याच्या अंधारात जिभा चाटत जाणाऱ्या ज्वाळा. आमच्या राजमाता आऊसाहेब, आमचे आबासाहेब आणि स्वराज्याचे पाईक. मसलती सुरू असायच्या, पण त्या शत्रूला कसा धरायचा, कसा मारायचा यासाठी. आणि आज तर घरातल्याच माणसाला पकडण्यासाठी अहमअमिका सुरू आहे. का मातोश्री, का? असं काय घडलंय? तुम्ही सासूरवाशीण आहात. अजून काही गोष्टी तुम्हाला माहित नाहीत. काय माहित नाही? आणि आम्ही म्हणतो एवढं घडलंय तरी काय? हो, आमचे आबासाहेब गेले. त्यांच्या पवित्र चितेचा अगदी अजून शांतही नाही झाला. लगेच एवढं काय घडलं की त्यांच्याच लेकराला पकडण्यासाठी तुम्ही फरमान काढलं? जरूर सांगू. तुम्ही काय सांगणार?
आणि आम्ही काय ऐकणार? सगळे सगळे चुटक्यांचे मांडव. एक चुटकी वाजवली की एक काम, मग दुसरी चुटकी, मग दुसरा काम, मग तिसरा, मग चौथा, मग पुन्हा चुटकी की राहिलं छत उभं. प्रत्यक्षात काहीच नाही, फक्त चुटक्यांचे खेळ. पण या चुटक्यांच्या मांडवाखाली तुम्ही सगळ्यांना एकत्र आणले, अगदी सरनोबत हंबीररावांना सुद्धा. काय काय केलं नाही तुम्ही मातोश्री? गडाचे दरवाजे बंद केले, फौज पाठवली, पै पाहुणे लेकी बाळींनाही जमू दिलं नाही. अग्नी दिला, सावडलं, दिवसही घातले, सगळं सगळं केलं. ते एक गोष्ट केली नाही तुम्ही मातोश्री. आम्हाला आमच्या वडिलांचा चेहरा दिसू दिला नाही. हो, डोळे भरून पाहिलं असतं आम्ही त्यांना. आमचे हात लागले असते त्यांच्या चितेला. आम्ही लेकी आबा म्हणून त्याच्या गळ्यात पडून रडलो असतो. पण तुम्ही काही काही होऊ दिलं नाही. आमचे दादासाहेब धावत पळत आले असते, पण त्यांनाही येऊ दिलं नाही. त्यांनाच अटक करण्यासाठी माणसं पाठवली. का असं का केलं मातोश्री? या सगळ्या गोष्टींची कारण आम्ही दिलीच पाहिजेत का? असतील तर द्यावीच लागतील. तुमच्या दादासाहेबांना काही काय गुन्हा काय त्यांचा? तुम्ही पुन्हा विचारताय की त्यांची बाजू सावरताय? आम्ही कोण त्यांची बाजू सावरणार आहे? आम्ही तर सासूरवाशी, वर्षाकाठी एका चोळी बांगडीचा मान करी. आणि आता तर काय, ही सुद्धा अपेक्षा नाही. पण एक लक्षात ठेवा मातोश्री, तुम्ही ज्यांना जेरबंद करण्यासाठी कारभाऱ्यांना पाठवलंय ना, तो आता छावा राहिला नाही, सिंह झालाय. त्याला जखमी कराल तर तो कोणालाही सोडणार नाही. नरडीचा घोट घेईल. आणि झाला जेरबंद तर शक्यच नाही. तुमच्यातील स्वार्थाने फणा काढला असेल, पण छत्रपतींच्या निष्ठेशी ज्या माणसांनी स्वतःला बांधून घेतलंय ते इमान सोडणार नाहीत. हे सुद्धा तितकंच खरं. आपलं इमान कोणाबरोबर? महाराजांच्या बरोबर. आपली निष्ठा कोणाच्या पायाशी? स्वराज्याच्या पायाशी. मग हे काय? कोणाच्या टोळीत आलोय आपण? शिवछत्रपतींनी हे शिकवलं आपल्याला. त्यांनी उभ्या केलेल्या रावळाच्या कळसावर घणाचा घाव घालायला काय या पायथ्याशी आलोय? उद्या सकाळी आपण जेरबंद करणार शंभूराजेंना. योग्य आहे का? कोणतं पाप करायला आलोय आपण? काका, निर्वाणीची लढाई आहे. आम्ही हल्ला करण्यासाठी पुढे जातो आहोत. आशीर्वाद द्या. शिवराज, शिवराज, काय करताय? आमच्या पायाला हात नका लावू. का लावू नको पंत काका? अहो, स्वराज्यासाठी झिजलेली माणसं तुम्ही. अंगावरच्या जखमांचं रक्त पायाशी येईपर्यंत त्याचं चंदन झालंय. तुमचे पाय सुद्धा चंदनाचे झाले. शिवराज,
बस. आम्हाला अभिमान वाटतो तुमच्याबद्दल, गर्व वाटतो तुमच्याबद्दल. आमच्या स्वराज्याचे युवराज पराक्रमी असूनही नम्र आहे. पंत काका, युवराज, उद्या जर विपरीत काही वेळ आली तर हा मोरोपंत ढाल बनून उभा राहील तुमच्या समोर. छातीचा कोट करेल हा मोरोपंत तुमच्यासाठी. जा युवराज, माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. त्या कयूम खानाचा फडशा तुम्ही पाडालच आणि समोरच्या किल्ल्यावर भगवाई फडकवाल. हर हर महादेव. जन्मानच नाही तर कर्तृत्वानंही सिद्ध केलेला अधिकार आपण नाकारतो आहोत. आपल्याला अधिकार आहे का तो? नाही, बिलकुल नाही. आपण चूक करतो आहोत. आपण अनाजी पंतांना वारंवार सांगूनही, जाणीव करूनही केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सगळ्या अष्टप्रधानांना वेठीस धरू पाहतायत. त्यांना सांगून पटत नाही. एवढंच नाही तर त्यांनी राजमातोश्रींनाही भीती दाखवून भरीस पाडलंय. नाही नाही, हे थांबलं पाहिजे. स्वराज्याला लागू पाहणारी ही कीड वेळीच रोखली पाहिजे. आपण सत्वशील कुळातील आहोत, त्यास जागायला पाहिजे. दादा, झोपा आता. आता झोप तेव्हाच जेव्हा शंभूराजे जेरबंद. घे, का हवाय? माझं पान रंगलंय. अरे सोमा, आता पानच काय, पानाबरोबर मानपानही रंगेन. शंभूराजे, सावध व्हा. उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. मोरोपंत. काय पंत, झोपला नाही अजून? हो, नाही. तुम्ही जागेच आहात. नाहीतर एक पान जमवून दिलं असतं. नाही, नको. बोललात त्यातच आलं. झोपा आता. हो हो. तुम्ही वेगळंच पान जमवलंय तिथे. काही लिहित होतात का? हो, म्हणजे रायगडावर संदेश. रोजचा शिरस्ता. तेही खरंच. ही एवढी चिठ्ठी पोचली की कृतज्ञपणाचा कलंक लागणार नाही. काही करून ही चिठ्ठी मध्यरात्रीपर्यंत शंभूराजेंपर्यंत पोहोचलीच पाहिजे. युवराज, दूध घ्या.
ठेवा. युवराज, कविराज दिसत नाही. आजही नाही दिसले, कालही नाही दिसले आम्हाला. आम्हालाही नाही दिसलं. काही सांगून गेलेत का कुठे जातो म्हणून? नाही तर याचा अर्थ ते सुद्धा आपल्याला सोडून गेले. येसू, कविराज सोडून जाणाऱ्यातले वाटतात. तसं वाटत तर कोणीच नव्हतं, पण आता भले भले सोडून जात आहे. मामासाहेबांनी तरी तुमच्या खाली त्याला कुठे जबाब दिलाय? हम्म. काय झालं? तुम्हाला ती एक गोष्ट माहितीये? पुरात बुडणाऱ्या माणसानं दिलेलं जेवणाचं आमंत्रण कोणी खरं मानत नाही. तसं सध्या झालंय आमचं. कोणाचाच विश्वास नाही आमच्यावर असं वाटतंय. म्हणजे बुडणारा पुराच्या तडाख्यातून वाचला तर तो जेवण देणार, नाहीतर बुडाला की बुडा. सध्या पुरात बुडतोय आम्ही. मग कोण का आमच्यावर विश्वास ठेवेल आणि कोण कशासाठी आमच्या जवळ थांबेल? पण तरी सांगतो येसू, आम्हाला त्याची पर्वा नाही. कविराजांचं जाणं सहन कराल? नाही येसू, कविराज आम्हाला कदापि सोडून जाणार नाही. ते आमचे सच्चे दोस्त आहेत. मग गेले कुठे? हे आम्हाला माहित नाही, पण एक गोष्ट नक्की, प्रतिकूल परिस्थितीत कविराज आमची साथ सोडणार नाही. अगं बाई, युवराज, बघा बघा टिटवी कशी ओरडतीये. अपशकुन वाटतोय? नाही, पण मनात शंका तर येतेच ना. येसू, अजून काय व्हायचं बाकी राहिले? आणि तुम्हाला तरी टिटवी दिसती, आम्हाला तर किथाड दिसतायत. किथाड, लचके तोडायला उतरलेली. हे शंभूराजांच्या हाती दे. छी, स्वराज्याचं हित दडलं यात. छी, जा, कुणालाही संशय येऊ देऊ नकोस. छी, चल निघ. स्वराज्याचा पेशवा म्हणून जे करायला पाहिजे होतं ते मी केलं. सिंहासनाशी इमान राखलं. हा मोरोपंत महाराजांशीच एकनिष्ठ होता हे सुद्धा स्वराज्याला कळेल. बंद फितुरी अनाजीच्या गोठ्यात.